सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर शुक्रवारपासून तुळशी विवाह चालू होत आहे. शुक्रवार ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह सर्वत्र सामूहिकरित्या घरगुतीरित्या साजरे होणार आहेत. तर तुळशीचे आपल्या हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदूंचं घर आहे आणि तिथे तुळस नाही असं एकही घर तुम्हाला दिसणार नाही. तुळशीला स्त्रियांच्या आयुष्यात तर खूप महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की जशी दारातील तुळस भरत जाते तसं घरातील संसार फुलत जातो, स्त्रियांचं आरोग्य उत्तम राहतं. त्यामुळे दारात तुळस असावी. आपल्या घरात कोणतीही निगेटिव्ह शक्ती प्रवेश करत नाही. घरातील मुख्य प्रवेशद्वारावर तुळस असल्याने तिचे नित्यनियमाने पूजन केल्यामुळे महिलांना त्याचा खूप सुंदर अनुभव पाहायला मिळतो. आपल्या मुलांनाही कसलीही बाहेरची बाधा त्रास होत नाही. तुळस आरोग्यदायी आहे, विष्णुप्रिय आहे. तुळशीचे खूप औषधी उपयोग देखील आहेत. अत्यंत प्रभावी औषधी म्हणून वापरली जाते. पितरांशी, देवांशी, मानवांशी तुळशीचे नाते जोडून दिलेले आहे. तुळस भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. विष्णुप्रिया म्हणून तुळशीला ओळखलं जातं. तर पूजेच्या वेळेला भगवान विष्णूंच्या चरणांवर वाहिलेली तुळस नैवेद्यावर ठेवणे. बघा, आपल्या महाराजांच्या नैवेद्यावर देखील तुळस ठेवली जाते. फक्त गणपती बाप्पाला तुळस वर्ज्य आहे. बाकी नैवेद्य दाखवताना देवांना तुळस ही प्रत्येक अन्नावर ठेवली जाते. तुळशीचं किती एक ना अनेक असे उपाय आहेत. फायदा आहे. घरातील नकारात्मकता खेचून घेते तुळस. तुळस ही मुख्य प्रवेशद्वारावर आवर्जून असावी आणि आपल्या तुळशीचा विवाह हा प्रत्येक वर्षी एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत या 4 दिवसात लावलाच पाहिजे. आणि आपल्या धर्मात या 4 दिवसानंतर तुळस आणि श्रीकृष्णांचा विवाह झाल्यानंतरच आपल्या मुलींच्या लग्नाचा मुहूर्त निघतो किंवा मुहूर्त काढले जातात. एवढं या तुळशी विवाहाला महत्त्व आहे. तर तुळशीचं एक पान वाहतो आपण. तुळशीला प्रदक्षिणे घातल्यास स्त्रियांचा विवाह मनोकामना पूर्ण होतात. तसेच मृत व्यक्तीच्या मुखात गंगाजलाप्रमाणे तुळशीचे पान ठेवण्यात येते. म्हणजे तुळशीचे किती महत्त्व आहे आपल्या जीवनात, दैनंदिन जीवनात, देवांना सुद्धा प्रत्येक गोष्टीसोबत तुळस जोडलेली आहे. तर तुळशीची उत्पत्ती कशातून झाली हे थोडक्यात तुम्हाला सांगते. समुद्रमंथनापातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर सांडले व त्यापासून तुळशीचा जन्माला आली व ती ब्रह्मदेवांनी श्री विष्णूंना अर्पण केली. म्हणून भगवान विष्णूंना, पांडुरंगांना, स्वामींना तुळस ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुळशीला खूप महत्त्व आहे. तर आता पाहूयात की आपण तुळशी विवाह कसा साजरा करायचा आहे. तर तुळशी विवाह साजरा करण्यासाठी आपल्याकडे साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूयात. आपल्याला अख्खाले 4 ऊस लागणार आहेत की त्या 4 ऊसांचा आपल्याला तुळशीच्या कडेने या स्क्रीनवर दिसतोय त्याप्रमाणे मांडव करावा लागतो. तर आपल्याला 4 ऊस लागणार आहेत. तसेच बोरे, चिंचा, नागवेलीची पाने, सुपाऱ्या, खारीक, बदाम, तुळशीची कुंडी. जी तुळशीची कुंडी आपण दररोज नित्यसेवेत पूजन करतो अशी कुंडी तुम्हाला आदल्या दिवशी आपल्याकडे 4 दिवस तुळस पूजन असतं. तर तुम्हाला ती तुळशीला रंग द्यायचा आहे, सुंदर त्या तुळशीला सजवायचं आहे. कोण साडीही नेसवतं तुळशीला, त्या पद्धतीने तुम्ही साडीही नेसवू शकता. तर अंतरपाटासाठी लागणारा आपल्याला अंतरपाट जे लग्नात वापरतात तसा किंवा व्हाईट कलरचा एखादा मोठा रुमाल तुम्हाला घ्यायचा आहे. आणि ओटीसाठी लागणारं साहित्य, फराळाचं साहित्य जे आपण येणाऱ्या लग्नाला उपस्थित राहणाऱ्या लोकांना द्यायचं आहे. अष्टगंध, गहू, तांदूळ अक्षतांसाठी रंगीत करून ठेवायचे आहेत. आणि जानवे जोड, लाह्या आणि तूप दिव्यासाठी आपल्याला लागणार आहेत दीप प्रज्वलित करण्यासाठी. या साध्या साहित्यासोबत आपल्याला तुळशी विवाह करायचा आहे. तर तुळशी मातेला आपल्याला सौभाग्य अलंकार कोणते अर्पण करायचे ते सांगते. जशी आपण एखाद्या नवरीची ओटी भरतो, देवीची ओटी भरतो त्याप्रमाणेच सगळं साहित्य घ्यायचं आहे. मग ज्यात आपले ओटी असेल, म्हणजे पीस असेल, नारळ, श्रीफळ असेल, मणी, मंगळसूत्र, जोडवे, विरोधे, हिरव्या बांगड्या, करंडा, फणी, नवीन वस्त्रांचा तुकडा वस्त्र म्हणून, वधूवरांना हार, घंटा, दर्भ, सप्तपदींसाठी हवन सामुग्री किंवा सुभेद. आता आपण हवन करत नाही, हवन हे केंद्रात केलं जातं म्हणून मी सांगते. पण हवन आपण घरी करत नाही, आपण साध्या पद्धतीने विवाह करत असतो. त्याच पद्धतीने आपल्याला विवाह करायचा आहे. आणि आपण फुलांच्या मंडवळ्या बनवतो त्या पद्धतीने एक श्रीकृष्णांना आणि एक तुळशीला मंडवळी बनवायची. तुळशीमध्ये आपल्याला बांगड्या अडकवायच्या आहेत, तिची खणा नारळाने ओटी भरायची. ज्याप्रमाणे आपण एखाद्या नवरीला सजवतो त्याप्रमाणे आपण ओटी भरायची आहे. तुळस तुमची लहान असेल तर तुळशी शेजारी एक छोटं कापड वगैरे अंथरून त्यावर तुम्ही ओटी उजव्या बाजूला ठेवू शकता. श्रीकृष्णाची मूर्ती तुम्हाला कशी ठेवायची आहे की आपल्या घराची दिशा पूर्व पश्चिम असेल
तर पूर्व पश्चिम दिशेलाच आपल्याला तुळशी विवाह म्हणजे मांडणी करायची आहे, की जेणेकरून श्रीकृष्णाचा चेहरा हा पश्चिम दिशेला होईल. म्हणजे श्रीकृष्ण पश्चिम दिशेला बघतोय आणि तुळस श्रीकृष्णांकडे बघते अशी आपल्याकडे मांडणी असली पाहिजे. तर या पद्धतीने मांडणी केल्यानंतर आपल्याला म्हणजे रांगोळीभोवती तुळशीभोवती आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे. तुळशीची कुंडी ही सजवून घ्यायची आहे. ऊस लावून झालेला आहे. तुळशीसमोर पाटावर तांदूळाने स्वस्तिक काढायचं आणि त्यावर आपल्याला बाळकृष्ण ठेवायचं आहे आणि बाळकृष्णाचं तोंड हे पश्चिमेकडेच करायचं आहे. त्याचबरोबर विवाह संस्काराप्रमाणे बाळकृष्ण व तुळशीला चढती हळद लावायची, म्हणजे पायापासून वरती शास्त्राने एक एक बोट लावलं तरी चालतं. तर नंतर दोघांचीही षोडोपचारी पूजा, पंचोपचारी पूजा करायची आहे. तर पूजा कशी करायची ते सांगते. आता ही सर्व मांडणी आपली झाल्यानंतर आपल्याला काय करायचे, दोघांची षोडोपचारी पूजा म्हणजे तुळशीची आणि बाळकृष्णांची करायची आहे. पंचोपचार पूजा करायची. त्यामध्ये श्रीसूक्त, पुरुषसूक्त म्हणून बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा व तुळशीला अभिषेक कसा घालायचा, तर एक फूल घ्या, ते फूल पाण्यात थोडंसं बुडवा आणि श्रीसूक्त म्हणत म्हणत तुळशीवर एकदा पाणी शिंपडलं तरी चालेल. तर या पद्धतीने अभिषेक आपल्याला घालायचा आहे बाळकृष्णांच्या मूर्तीला. श्रीसूक्त एकदा, पुरुषसूक्त एकदा. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दोघांच्या मध्ये अंतरपाट धरायचा. त्या अंतरपाटावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं. उपस्थित मंडळींना आपल्याला अक्षता द्यायच्या आहेत आणि मंगलाष्टक झाल्यानंतर आरती देखील करायची आहे. आणि आरती झाल्यानंतर आपल्या घरात जर उपवर मुलगा मुलगी कोण आहे तर त्यांना ते अंतरपाट धरायला लावायचं, मंगलाष्टिका म्हणायच्या, आरती करायची. आणि जर कोण उपवर नसेल तर घरातील सुवासिनी स्त्रीने तुळशीची ओटी भरायची आहे श्रीकृष्णांच्या वतीने. आणि हे म्हणजे सगळं तुम्हाला कुणाला करायचं आहे, नवरा बायको दोघांनी केलं तरी चालेल आणि उपवर मुलगा मुलगी असेल तर त्यांच्याकडून करून घेतलं तर अतिशय चांगलं. आणि अजून एक लग्नासाठी तुम्हाला प्रभावी उपाय सांगते मी, की जे तुळशीच्या विवाहावर आपण ज्या अक्षदा टाकतो त्या अक्षदा थोड्याशा गोळ्या करायच्या आणि वडिलांनी त्या अक्षदा शुभ दिवशी, त्या दिवशी नाही एकादशी दिवशी किंवा दुसऱ्या एखाद्या शुभ दिवशी तुम्हाला आपला उपवर मुलगा व मुलगी यांच्या डोक्यावर टाकायचे आहेत आणि त्यांचं लग्न किंवा विवाह लवकरात लवकर व्हावा अशी त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे डोक्यावर हात ठेवून. त्याचबरोबर हा एक उपाय आपल्याला करता येतो. आणि तुळशीला हलवून काय म्हणायचं सांगते. तुळस कर्त्या पुरुषाने घरातील तुळशीला हलवायचं आणि इतक्या दिवस निद्रिस्त होतेस, जागृत होऊन भक्तांचं कल्याण कर असं तुळशीला म्हणायचं. सर्वांनी घरातील मनोभावे सर्वांनी पाया पड अशा साध्या सोप्या पद्धतीने तुळशी विवाह साजरा करायचा. या विवाहाला खूप महत्त्व दिलं जातं. खूप गाजावाजा मोठं काही करायची गरज नाही. जशी तुमचे वडिलार्जित लोक करत आले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला तुळशी विवाह साजरा करायचा आहे. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. काहीही अडचणी असतील, समस्या असतील तर त्या कमेंटमध्ये विचारू शकता आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, की जेणेकरून माझे जे काही नवीन व्हिडिओ माहितीपूर्वक येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर असंच सहकार्य राहू द्या. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.